भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। मतदानाच्या स्लिप वाटपातून शाब्दिक वादावादी झाली आणि यातूनच पुढे दोन गटामध्ये हाणामारी झाली। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सावतानगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही समर्थकांनी मोठी गर्दी केली। अरे दादा मला सुरू झाले ते काही न विचारता आणि मला एवढं मारलं, मला मारून टाकलं असतं त्यांनी। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, किरकोळ कारणावरून मोठा वाद झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत आणि या क्षणी नेमकं काय घडतंय? अमोल, खरं म्हणजे नाशिकच्या सावतानगर परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जे सुधाकर बडगुजर उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये स्लिप वाटपाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या सगळ्या दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शाहने यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप करत असल्याची शंका आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। ती थेट हाणामारी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यापर्यंत येऊन ठेपली आणि त्यानंतर देखील थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार होते, सुधाकर बडगुजर असतील किंवा माजी नगरसेवक मुकेश शाहने असतील, हे दोघेही त्यांच्या समर्थकांसह अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते तक्रार देण्यासाठी। मात्र त्या दरम्यान मोठी हाणामारी अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेरच झाली। या ठिकाणी जोरदार राडा झाला, धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर राजकीय नेते देखील या ठिकाणी येऊन गेले। पंकजा मुंडे यांनी या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहे सुधाकर बडगुजर, त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। या सगळ्या दरम्यान आता पोलिसांनी या संपूर्ण घटनेची जी चौकशी आहे ती सुरू केलेली आहे। प्रामुख्याने यातील एक संशयित आरोपीला देखील ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये प्रक्रिया सुरूच आहे। किरण, सध्या या क्षणी काय घडतंय? तुमच्या पाठीमागे काही हालचाल होताना दिसते आहे। सध्या या क्षणी ही जी झुंबड उडाली होती ती शांत झाली का? काय घडतंय नेमकं? अमोल, थेट तुम्हाला मी दृश्य दाखवतो। मी सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी काही किरकोळ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। खरं म्हणजे 2-2.5 तासांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होता। दोन गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी होते, घोषणाबाजी सुरू होती, एकमेकांवर वेगवेगळ्या स्वरूपाची टीकाही केली जात होती आणि अशी सर्व परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलंय। सध्याच्या घडीला पोलिसांना या ठिकाणी जे बाहेरच्या राज्यातील जे पोलीस आहे, होमगार्ड्स आहेत, अतिरिक्त जी कुमक मागवण्यात आलेली आहेत त्यांना सूचना केल्या जात आहे आणि एकूणच नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये जे संवेदनशील जे बूथ असणार आहे, ज्या मतदान केंद्र असणार आहेत त्या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त लावला जाईल आणि एकूणच सध्याच्या घडीला ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांनी यश आलेलं असलं तरी सध्याच्या घडीला ही परिस्थिती बघता आता वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याची जी परिस्थिती आहे ती ओळखून आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। ज्या प्रकारे सध्या हा तणाव वाढताना दिसतो आहे तो नियंत्रणात आणण्यात सध्या तरी पोलिसांना यश मिळाल्याचं दिसते। धन्यवाद किरण। पुढे